नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। देशातील इतर राज्यांच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे। दक्षिणेतील हे लोक आपल्या हुशारीच्या जोरावर देशभरच नव्हे तर विदेशातही आपली छाप पाडत असतात। विविध कंपन्यांचे अनेक उच्च पदस्थ अधिकारी दाक्षिणात्य असलेले आढळतात। त्यासोबतच या दाक्षिणात्य लोकांचे चित्रपट प्रेम देखील नेहमीच चर्चेत असते। चित्रपटाच्या मायावी दुनियेची इतकी भुरळ या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या दाक्षिणात्यांवर कशी, हा एक चर्चेचा विषयच म्हणायला हवा। विशेषतः तामिळनाडूमध्ये चित्रपटांचे गारुड खूपच अधिक दिसून येते। गेल्या अनेक दशकांपासून तामिळनाडूत द्रमुक, अण्णा द्रमुक या दोन राजकीय पक्षांचे वर्चस्व पाहायला मिळतंय आणि त्याचे कारण या दोन्ही पक्षांचे नेते चित्रपट सृष्टीशी संबंधित आहे। अण्णा द्रमुकची स्थापना एम.जी. रामचंद्रन या तामिळ अभिनेत्याने केली होती आणि ते हयात असेपर्यंत त्यांच्या सत्तेला कुणी आव्हान दिले नाही। त्यांच्यानंतर त्यांची सहकारी अभिनेत्री जयललिता यांनी दीर्घकाळ तामिळनाडूचे नेतृत्व केले। द्रमुक पक्षाचे सर्वे सर्वा, करुणानिधी हे चित्रपट लेखक म्हणून विख्यात होते। मध्यंतरीच्या काळात रजनीकांत यांनीही राजकारणात प्रवेश करण्याचा विचार केला होता। ते राजकारणात आले असते तर कदाचित बाकी सगळ्यांचीच सुट्टी झाली असती। आता अगदी अलीकडील काळात थलापती विजय नामक अभिनेत्याने राजकीय पक्ष स्थापन केलाय। या थलापती विजयची तामिळ लोकांमध्ये इतकी क्रेज आहे की शनिवारी त्यांच्या रॅलीत उपस्थित राहण्यासाठी आणि दुरून का होईना त्यांना पाहता यावे यासाठी प्रचंड गर्दी जमली। जवळपास 6 तास उन्हात आणि उकाड्यात थांबलेल्या लोकांमध्ये एका क्षुल्लक कारणामुळे धावपळ झाली आणि त्याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले। उष्माघात आणि या चेंगराचेंगरीत जवळपास 40 लोकांचा मृत्यू झालाय। 10 महिन्यांपूर्वी हैदराबाद मध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या एका कार्यक्रमात चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती, ज्यामध्ये चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता। दक्षिण भारतात लोक सुपरस्टार्सना फक्त अभिनेतेच नाही तर त्यांचे नेते, पालक आणि कधी कधी देव देखील मानतात। एम.जी.आर. आणि रजनीकांत यासारख्या अभिनेत्यांची तर मंदिरे बांधली गेली आहेत। दक्षिणेतील सुशिक्षित लोकांची ही मानसिकता त्यांच्या सुशिक्षितपणावर प्रश्नचिन्ह लावणारीच ठरते आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।